स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने भाजपाला नगरपंचायत व नगरपालिकेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी सरसकट पाठिंबा जाहीर केला आहे। पक्षाच्या कोर कमिटीच्या सुमारे 1.5 तास चाललेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। नगरपंचायत व नगरपालिकांच्या संदर्भात बैठकीत सर्व सदस्यांनी मतदानाद्वारे आपले मत नोंदवले आणि एकमताने भाजपाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। पत्रकार परिषदेत पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले की विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभामधून दिसून आलेल्या विकासाच्या प्रभावामुळे भाजपचे अध्यक्ष आणि अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि भाजपमध्ये मित्र पक्षाचे नाते असेल तरी ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे नगरसेवक आहेत त्या काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करण्यात आली। काँग्रेसने जातीय राजकारण करून उमेदवारांना तिकीट वाटप केले असून त्यांच्या अध्यक्षांची व पक्षांची प्रचार यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे असा आरोप नेत्यांनी केला। युवासन पार्टीची कोर कमिटीची बैठक जवळपास 1 ते 1.5 तास चालली। नगरपंचायत नगरपालिके संदर्भामध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी आपलं मत टाकलं। त्या ठिकाणी एकमताने आम्ही ठराव पास केला की भाजपचे नगराध्यक्ष नगरपंचायत आणि नगरपालिका या सगळ्यांना सरसकट युवासन पार्टी पाठिंबा देत आहे। ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे नगरसेवक आहे भाजपचे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, पण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भाजपाला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षासाठी आम्ही युवासन पार्टीतर्फे पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेसचं मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडलेले आहे, जातीपातीचं राजकारण करून काँग्रेसने या अध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे आणि काँग्रेसच्या नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या अध्यक्षाची झालेली आहे की डिपॉझिट जप्त होईल काँग्रेसचं अशी परिस्थिती झालेली आहे। ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सभा झाली आणि जो ताकदीनं विकास सरकारच्या माध्यमातून जागोजागी होत आहे त्या विकासाला पाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून येईल, युवासन पार्टीचे अनेक नगरसेवक निवडून येईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे।